नमस्कार मंडळी, आज मी करणार आहे भरपूर असं प्रोटीन, कॅल्शियम, फायबर, लोह, मॅग्नेशियम सारखे पोषक तत्व भेटणारे लाडू आणि आपले पचनक्रिया वाढवणारे, हाडांमध्ये मजबूतपणा देणारे, आरोग्यासाठी चांगलं आणि थंडीमध्ये खूपच चांगलं हे लाडू आहेत. आणि तुम्ही पण असं थंडीमध्ये असं प्रोटीनयुक्त लाडू करून बघा. आणि रेसिपीला लागणारं साहित्य 200 ग्राम होतील एवढं सोयाबीन आहेत. त्यानंतर 100 ग्रॅम पांढरं तीळ आहेत. चणं 200 ग्राम घेतलेलं आहे. अर्धा किलो शेंगदाणे घेतले आणि अर्धा किलो गूळ. आता सोयाबीन छान असं भाजून घ्यायचं. तर मी सोयाबीन छान असं भाजून घेते. सोयाबीन छान असं भाजलं पाहिजे. सोयाबीन आपल्या शरीरासाठी खूपच फायदेकर आहेत. प्रोटीनचं प्रमाण जास्त मिळतं, हृदयासाठी चांगलं आहे, वजन कमी करायसाठी, मधुमेहासाठी, मानसिक स्थिती चांगली राहण्यासाठी, पचनक्रिया वाढवण्यासाठी खूपच फायदे आहेत आपल्या सोयाबीनमुळं. आता सोयाबीन छान असं भाजलेत. तर मी हे सोयाबीन काढून घेते. शेंगदाणं पण इथं छान असं भाजून घ्यायचं. शेंगदाणं असं छान भाजून घ्यायचं. शेंगदाण्यामध्ये पण भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतं आणि आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं. मी तर शेंगदाणं पण भाजून घेतले छान. आता मी पांढरं तीळ पण भाजून घेते. पांढरं तीळ आपल्या हाडांसाठी चांगलं असतं, हाडं मजबूत होते. पांढरं तीळ पण छान भाजलेलं आहे. आता चणं तरी ऑलरेडी भाजलेलीच असतात. आता हे छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं गार झाल्यानंतर. आता मी सगळं मिक्सरला लावून घेते. मी सगळं बारीक करून घेतलेलं आहे. एकदम बारीक असं. मी तर थोडंसं तूप घालून घेते. 2-4 चमचे होईल एवढं. चार चमचे होईल एवढं तूप घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये गूळ घालून, गूळ फक्त मेल्ट करून घ्यायचा. पाक तेन काही करायचं नाही आहे, फक्त गूळ पातळ झाला पाहिजे. गूळ इथं मेल्ट झालेला आहे. आता मी हे सगळं मिश्रणमध्ये ओतून घेते. आता हे छान असं मिक्स करून घेऊ. मी याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालत आहे. तर हे छान असं मिक्स करून घेते. मी ते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तर गरम गरम असतानाच लाडू बांधायला घ्यायचं. मस्त आपले सोयाबीनचे लाडू करून तयार झालेले आहेत.
तुम्ही पण असं सोयाबीनचे लाडू करून बघा. खूपच छान लागतात खायला आणि आपल्या शरीरासाठी एक रामबाण उपाय आहे हा. आपल्या शरीरामध्ये विटॅमिन्स, कॅल्शियम, प्रोटीन भरपूर प्रमाणात भेटून जातं. आपल्या शरीरासाठी हे एक रामबाण उपाय आहे आणि तुम्ही पण थंडीच्या दिवसामध्ये हा लाडू करून बघा. आणि प्रतिभा रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.